उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ताबडतोब दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला राज्यातल्या भाजपच्या कुरघोडी आणि नितीश कुमार सीएम होत असल्याची पार्श्वभूमी आहे। दिल्लीमध्ये शिंदे वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान शिंदेंची मुंबईमधल्या पोलिसांच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती नव्हती। बिहारमध्ये भाजपपेक्षा कमी जागा असूनही एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यात आले। बिहारमधील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याआधी उपमुख्यमंत्री शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला भाजपच्या महाराष्ट्रातल्या कुरघोडीचीही पार्श्वभूमी आहे। उपमुख्यमंत्री शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत। दिल्लीत शिंदे वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। शिंदेंनी आज मुंबईतील पोलिसांच्या कार्यक्रमाला दांडी मारली। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये शिंदेंचेही नाव होतं, मात्र कार्यक्रमाला दांडी मारून शिंदे दुपारी ताबडतोब दिल्लीला रवाना झाले। भाजप शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली वारीला महत्त्व प्राप्त झालंय। दिल्लीत शिंदे गारहाण मांडण्यासाठी गेले आहेत की त्यांना बोलावणं आलं आहे, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान काल शिंदेंच्या मंत्र्यांनीही मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारानंतरही नाराजी नाट्य थांबलेलं नाही। काल दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे नेते पक्षात न घेण्याचं ठरलं होतं, मात्र आज रवींद्र चव्हाण यांनी इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। काल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही सगळ्यांची एकत्रच बैठक झाली। हेच एकमेकांचे कार्यकर्ते कोणी घ्यायचे नाही घ्यायचे त्याच्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही, आपण युतीमध्ये आहोत आणि अशा प्रकारे कालची चर्चा आमची होती। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। रोज अमजद भाई आम्ही मित्रांना विनंती करतोय, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो। त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडळी की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेतील काही नगरसेवक भाजपनं पक्षात घेतले। विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेसमोर ज्यांचा पराभव झाला त्यांनाही भाजपनं पक्षात घेतलं, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून बहिष्कार घालण्यात आला। आज एकनाथ शिंदे पोलिसांच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले। शिंदेंच्या कार्यालयानं गृह विभागाला याबाबत आधी कळवल्याची माहिती आहे। एखाद्याला तिकीट एका पदावर एका वेळी एकच व्यक्ती आपण लढवू शकतो, त्यावेळी 4 लोक आहेत, मग 4 ऑप्शन तयार झाले आहे। म्हणजे भाजपचा कोणी शिवसेनेत चालला, शिवसेनेचा राष्ट्रवादी चालला, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये येतोय, चौघाचाही भलतीकडे जातो आहे, त्यामुळं थोड्या उड्या मारणं सुरू आहे। पण यामध्ये महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला, मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला असं वगैरे काही संबंध नाही। आधी काय शिंदे गटाने भाजपचे आणि भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का? मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो, परंतु जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल, उचल या विषयाने घेतली। भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू। आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही। राजू शिंदेनी सांगितलं म्हणून बीजेपी संपेल, राजू शिंदेनी सांगितलं म्हणून शिवसेना संपेल असं तुम्हाला वाटतं का? राजू शिंदे मी त्यांना कधी बघितलेलं पण नाही, पण राजू शिंदेनी आता भाजपमध्ये गेल्यानंतर शांत राहावं, तो आमचा मित्र पक्ष आहे, त्याच्यामुळं आताताईपणा जर केला तर ते अडचणी देतील। राष्ट्रवादीसोबत युती व्हावी ही काँग्रेसची इच्छा आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची ही माहिती आहे। राजेंच्या एनसीपी बरोबर हमेशा जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या
राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ. मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबईच्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन झालं पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांना मांडलेली आणि त्याच्याबद्दल सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली. तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार आतापर्यंत आम्ही युती केली असं गायकवाड यांनी म्हटलंय. तर देशात काँग्रेसची दयनीय अवस्था होत चालली आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं. काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय. आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब योग्य वेळी योग्य तो विचार मांडतीलच, परंतु आत्ताच्या घडीला काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही. पण करावं त्यांनी स्वबळ. आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच बरोबर या म्हणून असं हट्ट राहणार नाही, पण स्वतःच्या पक्षाची अवस्था सांभाळण्यासाठी जी काय जबरदस्त ताकद इच्छाशक्ती पाहिजे ती काँग्रेस पक्षाकडे राहिली का याचा त्याने विचार करावा. काळामध्ये 2 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शन मध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती. दोन्ही भावांनी एकत्र आले तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो. पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती. काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे. कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे. पार्थ पवार संचालक 99% भागीदारी तरीही त्यांचे नाव नाही अशी टीका अंबादास दानवेंनी केली. 1% भागीदारी असलेल्यावर गुन्हा दाखल होतो असं देखील दानवे म्हणाले. जो नियम इतरांना तोच नियम पार्थ पवार यांना लावावा अशी मागणीही दानवेंनी केली. पार्थ पवार यांना वाचवण्यात 3ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतं असं देखील त्यांनी म्हटलं. एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊन जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं. पार्थ पवार ज्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा 99% शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही. 99.99 वाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील, चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील. आमच्याकडं मराठीत म्हणे चित बी माझा आणि पट बी मेरा, दोन्ही माझंच. आणि त्यामुळं मोठे साहेबांना ते देणंच योग्य नव्हतं. खरं हे धांदात खोटी बातमी आहे. राजेंद्र बुटे समितीच नाही आहे. राजेंद्र बुटे अशी समितीच बनलेली नाही आहे. एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास कारगे समिती. आणि त्यामुळे असे राजेंद्र बुटे समिती वगैरे या विषयात नाही आहे. काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. पार्थ पवारांचा CDR काढावा अशी मागणी देखील दमानी यांनी केली आहे. कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका कोणता मोठा गुन्हा केलाय असा सवाल सूरज चव्हाण यांनी केलाय. मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टावर लोकेशन काढण्यात यावं. आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल. हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे. चौकशी चालू असताना पार्थदादांनी असला कुठला गुन्हा केला ज्याचं CDR तपासा, ज्याच्यावरती लोकेशन तपासा, हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी. आमची उलट मागणी आहे, अंजली दमनियाचा CDR तपासावा, अंजली दमनियाचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावेत. अंजली दमनियाचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत, जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. सुप्रिया सुळे एवढ्या जबाबदारीनं बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं वाटलं असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं. त्यामुळे मी सुप्रिया सुळेंना पत्र लिहिलं असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
पत्रामध्ये सगळे पुरावे टाकलेले आहेत असंही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय. तर राणा जगजितसिंह पाटलांचे कोणतेही पत्र माझ्याकडे आलेलं नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ड्रग्ज प्रकरणात मीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले. स्पष्टीकरण मला का देत आहे असा सवाल देखील त्यांनी केला. आदरणीय सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत आणि 2-3 वेळेस त्या तुळजापूरच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीमध्ये बोलल्या आणि त्यामुळे मला मनापासून वाटलं की इतका जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे मी टाकलेले आहेत, काही पुरावेही दिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे. कुठलंही पत्र माझ्याकडे आलेलं नाही, मी पत्र ते पाहिलेलं नाही. माझ्या रेकॉर्डवर माझ्या ऑफिसमध्ये असं कुठलंही पत्र आलेलं नाही आणि ते मला का पत्र लिहितायत हे मला समजतच नाही आहे. त्याचं कारण असं की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्ज विरुद्ध मोहीम करू असं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलं. त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन करून मला का पत्र लिहितात ह्याचं मला म्हणजे हे माहिती नाही आणि जरूर पत्र वाचूनही तुम्हाला उत्तर हवं असेल तर तेही मी देईन. बिहारमध्ये सरकार बनवण्याचा नितीश कुमार यांचा राज्यपालांकडे प्रस्ताव. उद्या सकाळी नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर मागच्या सरकारमध्ये सुद्धा सम्राट चौधरी, विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री होते. नितीश कुमार यांच्यासोबत ते देखील उद्या शपथ घेणार आहेत. नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. अमित शहांची भेट ते घेणार आहेत अशी माहिती मिळते. उद्या शिंदे बिहारमध्ये नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देखील उपस्थित राहणार आहेत.